IPL चालू असताना ज्या संघाकरता सर्वात जास्त मोठी बोली लावली गेली त्याच मुंबई इंडियन्स संघाने संपूर्ण IPL स्पर्धेवरती ठसा उमटवताना सातत्यपूर्ण कामगिरीची फटाक्याची जणू माळ लावलेली आहे। यांचं बलस्थान कशात आहे माहिती आहे? बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग अशामध्ये नाही आहे, परिपूर्ण संघामध्ये यांचं बलस्थान आहे। यांच्याकडे खूप जास्त मॅच विनर्स आहे, हे त्यांचं बलस्थान आहे। त्यांच्या संघ निवडीमध्ये सातत्य आहे, त्यांच्या प्रशिक्षकांमध्ये सातत्य आहे, त्यांच्या विचार प्रक्रियेमध्ये सातत्य आहे, हे मुंबई इंडियन्सचं बलस्थान आहे। आणि मी म्हणतो की अंबानींनी एक गोष्ट ही संघ उभारणी करता जी केलेली आहे आणि ते म्हणजे संपूर्ण लक्ष त्यांनी पूर्वतयारीवरती दिलेलं आहे। त्याचबरोबर जे टॅलेंट, जी गुणवत्ता माहिती नव्हती ती शोधून काढून त्यांना पैलू पाडून मग ते आपल्या संघात दाखल केलेले आहेत। असे खेळाडू त्यांनी तयार केले म्हणून हा संघ वेगळा दिसतो आणि मला वाटतं हेच त्यांचं बलस्थान आहे। अगदी सत्य बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सच्या संघात कमजोरी मला दिसत नाही। हा संघ माझा लाडका आहे म्हणून मी अजिबात म्हणत नाही आहे, परंतु तुम्हीच मला सांगा कमजोरी अशी कुठे दिसते का? हां, समोरचा संघ हा नक्की विचार करतो की त्यांच्या संघामध्ये नवीन बॉल हा ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहच्या हातात असतो। दोघेही बॉलर्स समोरच्या फलंदाजाला आऊट काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यानंतर काय म्हणतात तसं स्पिनरकडे बॉल सोपवला जातो। ह्याच्यामध्ये जेवढी ताकद मला वाटतं फास्ट बॉलिंगमध्ये आहे तेवढी मुंबई इंडियन्सच्या फिरकीमध्ये नाही आहे, ही त्यांची थोडीशी कमजोरी आहे। मान्य आहे, राहुल चहर त्यांच्याकडे आहे, त्याचबरोबर कृणाल पांड्या त्याच्याकडे आहे। हे दोघंही फिरकी गोलंदाज बॉल जास्त वळवत नाहीत, हे समोरच्या संघातल्या फलंदाजांना पूर्णपणे माहिती आहे। त्याचा फायदा जर का ते घेऊ शकले तर ती मुंबई इंडियन्सची कमजोरी ठरू शकते असं मला वाटतं। दोन संधी मला डोकावताना दिसतात। पहिली संधी अशी आहे की ईशान किशन सारखा फलंदाज आहे, सूर्यकुमार यादव सारखा फलंदाज आहे की ज्यांना भारतीय संघाचे दरवाजे नुकतेच उघडलेले आहेत। त्यांना जर का आपलं स्थान पक्कं करायचं असलं, T20 वर्ल्ड कपच्या साईडमध्ये जायचं असलं तर IPL 2021 सारखी त्यांच्याकरता सुवर्ण संधी नाही। जर त्यांनी या स्पर्धेवरती सुद्धा ठसा उमटवला अप्रतिम बॅटिंग करून तर ऑक्टोबरमध्ये जी यादी दिसेल आपल्याला मैदानावरती खेळताना त्याच्यात या दोन खेळाडूंचं नाव असेल, ही त्यांच्याकरता सर्वात मोठी संधी आहे। दुसरी एक संधी आहे, ऑलरेडी टीकाकार म्हणा, क्रिकेट जाणकार म्हणा, हे उघड बोलत आहेत की T20 क्रिकेटच्या भारतीय संघाचं नेतृत्व हे रोहित शर्माला दिलं पाहिजे, त्याला ती संधी मिळायला पाहिजे। रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये किती सुंदर कॅप्टनशिप करतो मुंबई इंडियन्सच्या संघाकडे बघून आपल्याला कळतं। हा मनुष्य शांत असतो, हसत असतो आणि त्याचा एक सकारात्मक परिणाम त्याच्या संघावरती झालेला दिसतो। विराट कोहली स्वतः जेव्हा मैदानावरती अडचणीत सापडतो तेव्हा तो बोलण्याकरता रोहित शर्माला बॉलरशी बोलण्याकरता बोलवतो। त्याचबरोबर विराट कोहली जेव्हा खेळत नसतो तेव्हा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व ज्या सुंदर पद्धतीने केलेलं आहे, ही संधी रोहित शर्मा करता खूप मोठी आहे। जर त्यांनी ह्या IPL मध्ये सुद्धा विजेतेपदाला गवसणी घालून दाखवली तर रोहित शर्माला T20 संघाचं नेतृत्व दिलं पाहिजे या मागणीला जोर धरेल आणि ती सर्वात मोठी संधी आहे। फलंदाजीला तर मला अजिबात कुठलाही धोका वाटत नाही मुंबई इंडियन्सच्या, कारण खूपच खोलवर गेलेली तगडी फलंदाजी आहे ज्याच्यामध्ये मोठे फटके मारणारे खेळाडूसुद्धा खचाखच भरलेले आहेत। मला वाटतं त्यातल्या त्या धोका एक बारीक जो आहे तो असा आहे की जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या गोलंदाजीवरती कुठल्या जर का संघाच्या फलंदाजांनी आक्रमण करून दाखवायची हिंमत दाखवली, कसब दाखवलं तर तिथे थोडासा धोका निर्माण होऊ शकतो। हे बोलायला सोपं, करायला कठीण अशी गोष्ट आहे, कारण दोन्ही बॉलर्स अत्यंत चाणाक्ष आहेत। त्यांना फास्ट बॉलिंगचा वापर, नवीन चेंडूचा वापर, जुन्या चेंडूचा वापर कसं करायचा आहे त्यांना पक्कं माहिती आहे आणि दोघेही जण आत आणि बाहेर दोन्हीही स्विंग करू शकतात। त्यामुळे हा धोका मला फक्त कागदावरती दिसतोय। कुठला संघ हा प्रत्यक्ष मैदानावरती करून दाखवेल हे मला सुद्धा बघायचं आहे, परंतु जो बारीक धोका आहे तो फक्त इथे आहे।